तर उल्हास नदीने धोक्याची पाणी पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। बदलापुरातील सखल भागात पाणी साचायला तर सुरुवात झालेली आहे। बदलापूरच्या भारत कॉलेज परिसरात हेंद्रेपाडा परिसरात गुडघाभर पाणी जमा झालेलं आहे। तर बदलापूरकडून कर्जतकडे जाणारा जो राज्यमार्ग आहे तो सुद्धा आता बंद झालेला आहे। चामटोली गावाजवळ महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्ग हा बंद केलेला आहे। बदलापूर नगरपालिकेतर्फे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आवाहन सुद्धा केलेलं आहे। पावसाने चांगली जोरदार बॅटिंग केली आहे। सकाळ देखील पावसाचा जोर तसाच कायम आहे आणि आता आपण बघत असाल बदलापूर शहरातील या उल्हास नदी या ठिकाणी आलो आहे। बदलापूर शहराच्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। 17.50 ही जी धोक्याची पातळी ती आता उल्हास नदीने ओलांडली आहे। आपण बघत असाल उल्हास नदीचा प्रवाह कसा वाहत आहे। तसेच प्रशासनाकडून आता बदलापूर शहरातील नागरिकांना आवाहन केले जात आहे। तसेच सतर्कता इशारा देण्यात आला आहे। गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, अन्यथा घराच्या बाहेर पडू नये। तसेच शासनाकडून इथल्या बदलापूर शाळेतील शाळेला सुट्ट्या देखील जाहीर करण्यात आलेल्या आहे। मात्र आता धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता इथं वर्तवली आहे। तसेच पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर हा जो पूल आहे हा पूल देखील पाण्याखाली जाण्याची इथं शक्यता दर्शवली जात आहे। मात्र पोलीस प्रशासनाकडून तसेच नगरपालिका प्रशासनाकडून आता वारंवार आवाहन केलं जात आहे की गरज असाल तर घराच्या बाहेर पडूया, अन्यथा पडू नये। तरी पण तुम्ही असं बघत असाल की या ब्रिजवर काही नागरिक उल्हास नदीला बघण्यासाठी इथं गर्दी करत आहे। आता त्यांना देखील इथून हलवण्यात येत आहे की त्यांना थांबवले दिलं जात नाहीये नगरपालिका प्रशासनाकडून, की कारण उल्हास नदीचा प्रवाह वाढलेला आहे। त्यामुळं कधीही पूरस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे अन्यथा इथं कोणी गर्दी करू नये, आपल्या आपल्या घरी राहावे आणि गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, अन्यथा बाहेर पडू नये असं प्रशासनाकडून वारंवार बदलापूराला